येस, गुड मॉर्निंग. माय सेल्फ डॉक्टर जे.पी. माने. आज आपण इथे एक पेशंटची एक केस प्रेझेंटेशन करूया. चेस्ट पेन म्हणजे छातीत दुखणे. छातीत दुखणे म्हणजे माणूस पहिल्यांदाच घाबरतो की छातीत दुखायला लागलं म्हणजे. घाबरल्यानंतर त्याला बऱ्याच असे विचार येतात की हे मला आता हार्ट अटॅक येतो का, काय मला आता अचानक सिरियस हार्ट अटॅक येऊन मला जीवाला धोका होतो का. अशा गोष्टीमुळे हा चेस्ट पेन हा फार एकदम अँझायटी आणि एकदम मनाला असं लागण्यासारखा सिम्पटम्स आहे, जो सगळ्या प्रकृतीमध्ये आजकाल सर्वांना, छोट्या मुलग्याला पण चेस्ट पेन झालं तर माणूस घाबरतो आणि मोठ्याला पण झालं तर चेस्ट पेन झालं तर पण घाबरतो. तो चेस्ट पेन म्हणजे काय? याचं चेस्ट पेन म्हणजे आपल्या छातीमध्ये दुखणे, छातीमध्ये डाव्या बाजूला दुखणे. जो आपण डाव्या बाजूला बरकडे असतात त्या बरकड्याच्या चौथ्या आणि पाचव्या इंटरकोलच्या स्पेसच्या धरून जे मिड स्टर्नम म्हणतो आपण, स्टर्नम हाड असते ते सेंट्रल बोन, त्याच्या साईडला दुखून जेव्हा पाठीत दुखतं किंवा हातामध्ये कळा येतात, त्या मानेमध्ये जातात, त्याच्या संगत चक्कर येणे, घाम येणे, मळमळ उलटीचं सेन्सेशन येणे किंवा उलटी होणे, असं जेव्हा सिम्पटम्स असतात आणि जेव्हा छातीत बारीक असं कळ येते तेव्हा माणूस अचानक घाबरतो की ही कळ कशाची असेल, लगेच तो डॉक्टरला दाखवायला पाहिजे, हे सगळे विचार येतात. परंतु चेस्ट पेन म्हणजे काय? चेस्ट पेन कसे ओळखली जाते की हार्ट पासूनच आहे का इतर आणि दुसऱ्या कारणामुळे आपल्या शरीरामध्ये चेस्ट पेन आपल्या छातीमध्ये येत आहे, हे बघण्यासाठी आपण इथे आज एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी मी शेअर करतोय. हा व्हिडिओ तुमचा फार युजफुल ठरेल की आपल्या छातीत दुखायला लागलं तर आपण कधी काळजी घेतली पाहिजे, आणि छातीत दुखत असेल तर मी त्याला आणि काही कारण असतात, ते कारण पण आपल्यामध्ये ती प्रकृतीमध्ये असेल तर एवढं घाबरून लगेच जाण्याचं कारण नाही आहे. जर छातीत दुखणे त्याला कारण कसे असतात? त्याला 3 कारण असू शकतात. त्याला 3 हार्ट प्रेशर येण्याचे जागे आहेत. त्याला आपण काय म्हणतो? एक रिलेटिव्ह कॉज, एक ॲब्सोल्युटली कॉज आणि एक मेंटेनिंग कॉज. रिलेटिव्ह कॉज म्हणजे काय? हार्ट सोडून दुसरीकडे ते प्रेशर येत असतं आणि ते इनडायरेक्टली हृदयाच्या जागेला येऊन ते दुखत असतं. उदाहरणार्थ मानाचा मणका झिजला असेल त्याला सर्वायकल स्पॉन्डिलायटिस म्हणतो, किंवा अब्डॉमनचे प्रॉब्लेम असेल पोटाचे, त्याच्यामध्ये तुम्हाला गॅस्ट्रायटिस सारखे प्रॉब्लेम असतील, किंवा तुमचं लिव्हर ऑब्स्ट्रक्शन किंवा लिव्हर विकनेस असेल, तुम्हाला किडनीचं प्रेशर जर असेल, किंवा गॅस्ट्रायटिस म्हणतो आपण जठरचं जर विकार असतील, ह्यामुळे जे प्रेशर गॅसमुळे तयार होत असते, ते गॅसचं प्रेशर तुमच्या खालचा पडदा असतो डायफ्रामला, गॅस दाबल्यामुळे तो प्रेशर हार्टला दाबत असेल आणि त्याला इनडायरेक्टली आपण त्याला काय म्हणतो? रिलेटिव्ह कॉज, म्हणजे कारण एकाकडे आहे आणि त्याचं अवदान जसं जखमेला येऊन दुखत असतं तसं रेडिएशन पेन हार्टमध्ये येत असतात. त्यासाठी ह्याला काय म्हणतो आपण? रिलेटिव्ह कॉज. रिलेटिव्ह कॉज हे हार्ट सोडून असू शकतं, ते मानेच्या मणक्यापासून असू शकतं, किंवा पोटाच्या विकारापासूनच असतं, किंवा कॉस्ट्रोकॉन्ड्रायटिस हाडातल्या झिजमुळे ते दुखत असतं. अशी कारणं हे रिलेटिव्ह कॉज मध्ये म्हणू शकतो, त्याच्यामुळे आपल्याला छातीत दुखतं. दुसरी गोष्ट जे असतं ॲब्सोल्युटली कॉज. ॲब्सोल्युटली कॉज मध्ये हृदयामध्ये असलेली कारण. हृदयाला 4 भाग असतात, अँटीरियर, पोस्टेरियर, लॅटरल, त्याच्यानंतर इन्फिरियर, असे भाग जे हृदयाचे असतात. ह्या हृदयाच्या भागाला रक्त सप्लाय ह्या मेन 3 रक्तवाहिन्यांतून जात असतो. कॉर्नर आर्टरीज म्हणतो त्याला, राईट कॉर्नर आर्टरी, लेफ्ट कॉर्नर आर्टरी. ह्या आर्टरी पासून आपल्याला रक्त सप्लाय हार्टमध्ये जात असतो. ह्याच्यामध्ये काहीतरी दोष आला की ह्याच्यामध्ये दोष आला कारण काय असू शकतं? एक तर त्या पेशंटला पूर्वीपासून ब्लड प्रेशर असलं पाहिजे, पूर्वीपासून शुगर असलं पाहिजे, किंवा थायरॉइडचा प्रॉब्लेम असलं पाहिजे, किंवा वजन ओबेसिटी ओव्हरवेट हे असलं पाहिजे, किंवा हाय कोलेस्ट्रॉल लेवल त्यांच्यामध्ये जास्त असलं पाहिजे, किंवा थायरॉइड अनकंट्रोलिंग असलं पाहिजे. अशी ही हार्मोन इम्बॅलन्स जर हिस्ट्रीमध्ये असतील आणि ते कंट्रोल असतील तेव्हा येणारं प्रेशर हृदयावरचं जे दाखवत असतं, ह्या प्रेशर म्हणून जी येणारे छातीमधली कळ असते ती आपण अंजायनल पेन म्हणतो आपण. त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी चालवतात पेशंटला, की घाम येणे, चलते वेळी धाप लागणे, छातीत पाठीत दुखून हातात कळा येणे, जबड्याच्या खाली कळा येणे. ह्याच्यामध्ये आपण हार्टची पेन ही येत असेल तर ती कन्सिस्टन्सी आहे, सिरियस आहे का इमर्जन्सी लगेच दाखवायचं असेल, तर अशा कंडिशन मध्ये जर तुम्हाला 70% जर ब्लॉक असेल तर हार्टला सिम्पटम्स जे असतात ते बरेचपैकी येत नाहीये. जेव्हा 70% ते 80% ब्लॉक मध्ये तुमच्या हार्टच्या आर्टरीज मध्ये व्हायला लागतो तेव्हा पेशंटला माइल्ड चेस्ट डिस्कम्फर्ट, स्वेटिंग, इंटरमिटंट एक्झर्शनल डिस्निया आणि पाल्पिटेशन आणि प्रीलोड म्हणजे हायपरटेन्सिव्ह ऍक्सेलरेटेड थोडं वाढलेलं असतंय
आणि थोडं शुगरचं लेवल तुमच्यात जर असेल ते पण वाढलेलं असेल, अशी 2 सिम्पटम्स तुमच्यात जर सिम्पटम्स नोंद जर असतील आणि त्याच्यामध्ये जर फर्स्ट स्टेजमध्ये तुम्हाला हे दाखवत असेल तर बऱ्याच तुम्हाला सिम्पटम्स हे 70 ते 80% ब्लॉकेजचं हे सिग्नल दाखवत असते. आणि जर 80 ते 90% तुमच्यामध्ये जर ब्लॉक असेल तर थोडं चालल्यावेळी धाप लागणे, चलते वेळी अंजायना पेन येऊन रेस्टिंग मध्ये कमी होणे, थर्ड थिंग्स रेडिएशन पेन मानेतून खाली हातामध्ये येणे, छातीत धडधडणे, नॉशिया वॉमिटिंग सेन्शन होणे आणि प्रेशर वाढणे, ह्या सगळ्या गोष्टी जर तुमच्यात दिसत असतील आणि पेशंटला अँझायटी तयार होत असेल, ह्या सगळ्यामुळे मला बीपी शुगर आहे त्याच्यामुळे छातीत पाठीत दुखत आहे आणि हे सिम्पटम्स त्याच्यामध्ये असेल तर 80-90% मध्ये ब्लॉक आपण करू शकतो. याच्यामध्ये अंतर थोडं चाललं तर पण धाप लागायला सुरू होते. अशा गोष्टीमध्ये आपण करू शकतो की ते ब्लॉक आहे. तर 90 आणि 100% मध्ये जर ब्लॉक असेल तर थोडं चलते वेळी पण धाप लागणार, थोडा जिना चढल्यावर तर धाप लागणार, बोलते वेळी पण धाप लागणार, बसते वेळी पण त्याला शिटी सारखा आवाज स्वाई स्वाई छातीत दाबल्यासारखं होणार आणि जरा काय ओव्हर एक्झर्शन झालं त्याला स्वेटिंग येणार, एक्झर्शनल डिस्निया म्हणजे धाप लागून त्याच्या छाती पाठीत दाबून एकदम असं अस्वस्थपणा वाढणार. याचा सिम्पटम जे असतात ते 90 ते 100% ब्लॉक मध्ये आपण कन्सिडर करतो. हे कारण जर तुमच्यामध्ये असतील किंवा हे सिम्पटम्स तुमच्यामध्ये जर जाणवत असतील तर तुम्ही डॉक्टरकडे जाऊन सडन ईसीजी करून घ्या, इको करून घ्या, SOS अँजिओग्राफी हे जर केल्यानंतर तुमच्या पर्सेंटेज ऑफ ब्लॉकची किती आहे तुम्हाला इझिली कळू शकतं. कधी हे कारण देऊ शकतो ऍब्सोल्युटली कॉज. ऍब्सोल्युटली कॉज मध्ये ज्या पेशंटना 6 सिम्पटम्स 6 गुणधर्म असलं पाहिजे. एक नॉन डायबिटीस असलं पाहिजे, एक नॉन हायपरटेन्शन असलं पाहिजे, नॉन हायपोथायरॉइडिझम हायपरथायरॉइडिझम असलं पाहिजे, नॉन हायपरलिपिडिया म्हणजे असले, ओव्हरवेट असलं पाहिजे. हे जर कॉज असतील आणि जर त्यांना हॅबिच्युअली स्मोकिंग, अल्कोहोल या सगळे कॉजेस असतील तर 100% हार्ट मधली रक्तवाहिनीमध्ये ब्लॉकेज तयार व्हायला त्याला काय लागत असते, एक मिनिमम 15 ते 20 वर्ष सिम्पटम्स यायला लागत असतं. पण 70%च्या ब्लॉक जर खाली असलेले सिम्पटम्स येणार नाही. अबाउट 70% जर असतील तर हे सिम्पटम्स जे असेल तुम्ही ईसीजी करून पुढचं लगेच चेस्ट पेनचं निदान लावून घेतलं पाहिजे. थर्ड इज मेंटेनिंग कॉज. हा फार कॉमन कॉज आहे सगळ्यांच्या मध्ये. आपण जे राहतो तिथलं लाईफस्टाईल फार महत्वाचं आहे. लाईफस्टाईल मध्ये येणारे तुमचे एक्सरसाइज जर कमी असतील, तुम्हाला जर हॅबिट स्मोकिंग, टोबॅको किंवा आळस हे सगळ्यात मोठं हॅबिट असेल आणि थर्ड थिंग्स तुमचं लाईफस्टाईल मध्ये मेन म्हणजे जे स्ट्रेस जो घेतो आपण, टेन्शन म्हणतो, जे बिना कारणचं जर टेन्शन असेल आणि अँझायटी कंटिन्युअस तुमच्या प्रकृतीमध्ये असेल, अशी कारणं मेंटेनन्स असेल, फक्त तुम्हाला नॉलेज हेल्थ बद्दल जर कमी असेल तर अशा टाईपचे मेंटेनिंग कॉज तुम्हाला हार्टला, ब्रेनला प्रेशर आणून त्याची जे नर्व हार्टला येत असतात, जे 7th cranial नर्व म्हणतो आपण, व्हेगस नर्व म्हणतो, ते SN नोडला स्टिम्युलेशन करत असतं. जेव्हा ट्रेस वाढतो, जेव्हा तुमचं लाईफस्टाईल मध्ये तुमच्या एक्सरसाइज कमी असतात किंवा हॅबिट व्यवस्थित कंट्रोल नसतात, तुमचं डाईट व्यवस्थित नसते, जेवण खाण व्यवस्थित नसेल, अशा टाईपचं अँझायटी तयार होऊन येणारं कॉम्पिटिशन जे हार्टवर प्रेशर आणतं तर अगोनायझिंग पेन म्हणजे चेस्ट पेन एक माइल्ड असं देत असतं बिकॉज ऑफ युअर अँझायटी. आणि ते सगळ्यात कारण मेन म्हणजे तुमच्या लाईफस्टाईल मध्ये येणार प्रेशर पेनचं. त्याच्यानं वेगस नर्व SN नोडला स्टिम्युलेशन करत असते, 70 ते 80 ठोकं मिनिटाला पडत असते, 19-20 वेळा श्वास आपण मिनिटाला घेत असतो. ह्या क्रियेमध्ये जेव्हा आपला अँझायटी म्हणून हे सिम्पटम्स येत असतात तेव्हा बऱ्याच गोष्टी आपल्याला हार्टला संबंध असलेले सिम्पटम्स दाखवतो, तेव्हा चेस्ट पेन होते. अशा गोष्टीमध्ये आपण जे मेंटेनिंग कॉज आहे, हे लाईफस्टाईल आहे, हेच ऍब्सोल्युटली कॉजला भविष्यात कारण ठरतंय. आणि ऍब्सोल्युटली आणि मेंटेन कॉज जेव्हा सिस्टीमला इन्व्हॉल्व करतात तेव्हा बऱ्याच गोष्टी रिलेटिव्ह कॉज मध्ये आपण विचार करतो आणि ह्याला डिफरन्शिएशन करून आपण चेस्ट पेनचं एक हार्ट पासून आहे काय, हार्ट पासून नाही आहे, दॅट इज कार्डियक और नॉन कार्डियक, हे डिफरन्शिएशन करून पेशंटला एज्युकेशन जेव्हा करतो तर पेशंटला समजतंय बाबा ही कळ माझ्या हृदयापासून नाहीये, हृदय सोडून बाजूला आहे, माझे हृदयाचे टेस्ट जर नॉर्मल असेल तर बाकीची सिस्टीम मला मॅनेज करायचं झालं तर त्यासाठी कुठली ट्रीटमेंट ऑप्शन राहील. तर शॉर्ट ऍक्टिंग मध्ये तुम्ही सॉर्बिट्रेट ही गोळी कधी पण चेस्ट पेन झालं तर अर्धी गोळी 5 mg ची जीबी खाली ठेवा. 15 मिनिटात जर तुमची कळ रिलीज झाली ती कार्डियक आहे म्हणून समजा, 15 मिनिटानंतर तर रिलीज झाली नसेल तर तुम्ही नॉन कार्डियक हे कन्सिडर करून अनेक 5 mg ची गोळी देऊन प्रयत्न करून जर तर पण कमी होत नसेल, बीपी व्यवस्थित मॉनिटर करून जर गोळी घेऊन घेतला तर पण आपली कळ जात नसेल तर 100% हे नॉन कार्डियक आपण समजावं आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी ट्रीटमेंट घ्यावं. दॅट इज रिलेटिव्ह कॉज आणि मेंटेनिंग कॉज. रिलेटिव्ह कॉज आणि मेंटेनिंग कॉज हे
ट्रीटमेंट आयुर्वेदा पद्धतीने फार चांगलं केलं जातंय. रिलेटिव्ह कॉज आणि मेंटेनन्स साठी आयुर्वेदामध्ये बॉडीला लाईफस्टाईल चेंज करून डिटॉक्स करून पंचकर्मासारखे ट्रीटमेंट जर केलं तर येणारा लोड हृदयावरचा बऱ्याच 99% ते 100% पंचकर्म हार्टचा लोड आम्ही करू शकतो. 100% होऊ शकतो आणि प्रूफ पण आहेत. बरेच पेशंट डिटॉक्स होऊन हार्टचा लोड कमी करून पेशंट बरे झालेले आहेत. आणि दुसरी गोष्ट ऍब्सोल्यूट कॉज हार्ट मध्ये असेल, ब्लॉकेज जर 70 ते 100% मध्ये जर असतील त्यांना पण प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, म्हणजे त्यांच्या लाईफस्टाईल मध्ये चेंजेस करून मेंटेनिंग कॉज आणि रेट कॉज जर ट्रीटमेंट व्यवस्थित केलं तर येणारं प्रेशर हृदयावरचं जे बीपी, शुगर, आपल्या लाईफस्टाईल, थायरॉइड, वजन वाढीचं या सगळ्या गोष्टीतून जरा लोड आपण जर कमी करत गेलं बऱ्याच गोष्टी आपण पेशंटला रिझल्ट देऊन पेशंटला बरेच हार्टचा लोड कमी करतो. दॅट्स वाय दिस इज लाईक चेस्ट पेन पेशंट. आता कसं वाटतंय तुम्हाला उठून बसा. हा पेशंट रत्नागिरीहून लांजा गावातून आलेला आहे. पेशंटला सडन टीचर आहे ते. तुम्हाला काय त्रास झाला? घाम आला, नंतर उलटी झाली आणि छाती डाळ वगैरे दुखायला. जास्त दुखत होतं काय थोडं दुखत होतं? थोडं दुखत होतं. थोडं. त्याच्यानंतर काय झालं पुढं? त्याच्यानंतर डॉक्टरने वॉमिटिंग झाल्यामुळे वॉमिटिंगचे औषध दिलेले आणि नंतर ECG काढला, नॉर्मल आलेला. तरी पण छातीला पेन कमी येत नव्हतं म्हणून जीबी खाली एक गोळी ठेवायला. जीबी खाली ठेवल्यावर कमी झाले का? कमी झाले पेन. दॅट इट इज सॉर्बिटेड ही गोळी त्यांच्या जीबी खाली दिल्यानंतर चेस्ट पेन कमी झालं. परंतु ऍब्सोल्युटली कॉज ऐवजी त्यांना रिलेटिव्ह कॉज मुळे हार्टच्या सिरवरचं येणारं प्रेशर जास्त असल्यामुळे बीपी त्यांची 200 ला गेली. 180 ते 200 ला रेकॉर्डेबल होती. इथं आली तेव्हा पण 180 च्या दरम्यान ब्लड प्रेशर होतं. डेट इज हायपरटेन्सिव्ह इस्केमिक अनस्टेबल अँजायनल पेन. दिस इज डायग्नोसिस व्हॉट? Hypertensive ischemic heart disease that may be unstable. It may be due to relative cause or absolutely cause नाही आहे त्याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त करून मेंटेनिंग कॉज पेक्षा रिलेटिव्ह कॉज आहे. दॅट इज इट मे बी फ्रॉम अब्डोमेन, इट मे बी फ्रॉम कार्डियक arteries where the spasmodic chest pain we can say because of pressure. अशा टाइपचे पेशंट पण हॅपी. आज कसं वाटायलंय? छान, आज बरं आहे. कमी आहे. छाती दुखायलंय का आता? नाही, काहीच नाही आहे दुखायचं. ठीक आहे. पेशंट इज नाउ बेटर. ब्लड प्रेशर ऑल्सो कंट्रोल. देयर इज नो चेस्ट पेन्स. सच लाईक पेशंट चेस्ट पेन झालं तर तुम्ही घाबरू नका. चेस्ट पेन झाल्यानंतर तुम्ही चेस्ट पेन का होते याचा अभ्यास करा. त्याला अगोदर तुमची प्रकृती समजून घ्या. म्हणून लाईफस्टाईल मध्ये चेंज व्हायचं झाला असेल तर तुम्ही 5 गोष्टी जरूर करा. नंबर 1 एक्सरसाइज केलंच पाहिजे. डाएट व्यवस्थित केलं पाहिजे. तणावमुक्त जीवन जगण्यासाठी आपल्याला आध्यात्मिक झालंच पाहिजे आणि लाईफस्टाईल चेंज होण्यासाठी आपल्याला नॉलेज गेलंच पाहिजे. आपल्या जीवनातले सगळे हॅबिट जे आहेत बॅड हॅबिट ते कंट्रोल केलंच पाहिजे. आणि मोठं सगळ्यात बॅड हॅबिट म्हणजे आळस हे तुम्ही घालवून जीवनाला लाईफस्टाईल चेंज करण्यासाठी लवकर उठून हे सगळं 5 पॅरामीटर सांगितलेले आहेत त्याला फॉलो केला तर येणारं प्रेशर कुठल्याच बॉडीच्या पार्टवर येणार नाही. आणि सच लाईक पंचक्रम 1 वर्षातून एकदम केला 40 नंतर तर डिटॉक्स करून घेतला तर आयुष्यात तुमचं बॉडी सर्व्हिसिंग एकदा वर्षातून झालं तर कुठलेच कॉम्प्लिकेशन तुमच्या लाईफ मध्ये ऑर्गन्स नुसार येणार नाही. त्यानुसार तुमचे 5 व्हायटल ऑर्गन सशक्त आणि शुद्ध आणि व्यवस्थित राहतील. आणि प्रकृती सांभाळण्याचं नॉलेज जेव्हा समोर असतं तेव्हा डॉक्टरच्या पेक्षा स्वतःच नॉलेज प्रकृतीला सांभाळायला सक्षम ठरतं. थँक्यू.